आमच्याकडचे राजकारणी कशात गुंतलेले आहेत? जमिनी घेण्यात. काय काय राजकारण्यांच्या 5-5, 10-10 हजार एकर जमिनी आहेत. 5-5, 10-10 हजार एकर जमिनी. मला कळत नाही का नागडा फिरतो की काय त्याच्यावरती अख्खा? का सकाळी उठल्यावरती धावायला सुरुवात करतो नागडा? काय करणार एवढ्या जमिनीचं? किती हावराटपणा करावा? म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, अरे याने इतके कमवलेत ना, पुढच्या 7 पिढ्यांचे म्हणजे नुसते बसून खातील. का बसून खातील? काम धंदा नको करायला त्यांना? कशाला बसून खातील? पण हे जे मूलभूत प्रश्न आहेत ज्याच्यासाठी आपण निवडणुका लढवतो, ज्याच्यासाठी तुम्ही रांगेमध्ये उभे राहता, उन्हातान्हात उभे राहून त्यांना मतदान करता, त्या लोकांना भान नाही या प्रश्नांचं. आजही सगळ्या ठिकाणी फिरताना मुंबईमधले असतील, शहरांमधले प्रश्न असतील, आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतो. आम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गेलो की आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतोय. गेले अनेक वर्ष तेच प्रश्न सुरू आहेत. आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला शाळा देऊ, आम्ही तुम्हाला हॉस्पिटल देऊ. याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही. आणि तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांच्या पलीकडे जर समजा तुम्ही कधी गेलातच नाहीत, म्हणून भारतात शोध लागत नाहीत. जे जगामध्ये जे शोध लागतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे शोध लागतात, याच्या कारण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात. म्हणून ते टप्पा पुढे गाठतात, पुढे गेलेले असतात. ते आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाणारी माणसं कोण? मिशा वाढवलेले आणि नख वाढवलेले. त्याला अक्कल नाही लागत. लहानपणापासून आल्यापासून कापले नाही की ते वाढत जातात. त्याला तुझं काय करतो तू? आणि म्हणून आपल्याकडे कोणत्या प्रकारचे शोध लागत नाहीत. मूलभूत गरजा संपल्यानंतर तरुणांना स्वप्न पडेल ना, तरुणींना आमच्याकडच्या स्वप्न पडेल ना काहीतरी वेगळं करण्याचं. सकाळी उठल्यानंतर रस्ता, मी बस कशी पकडायची, मी फुटपाथवरनं चालायचं कसं, मी गाडी ट्रॅफिक मधून जायचं कसं. आमच्याकडचे रस्ते पॅक, फुटपाथ पॅक, आमच्याकडे ऍडमिशन्स मिळत नाहीत, आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीत. करोनाच्या काळात तर ऑक्सिजन पण मिळत नव्हता. पण हे कशासाठी होतं माहिती नाही. कारण काय की झालेल्या गोष्टी आम्ही पटकन विसरून जातो. आणि त्या गोष्टी आम्ही विसरून जातो, हेच या राजकारण्यांच्या फायद्याचं ठरतं. की यांनी काय करून ठेवली माती हे तुम्ही विसरून जाता, म्हणून यांच्या फायद्याचं ठरतंय.